घ्या बघितलं तर म्हणजे फुल नाईट गोवा, म्हणजे असं वाटणार नाही रात्रीचे 1:30 वाजले तिकडे. एकदम लकलकाट लाईटिंगची. बीचवर बघूया कोण असत की नाही ते. तुषार काय तुषार भार्गव गायब काय पण गेले काय ते समोर समुद्र काळोखात दिसतो नाही, काळोखात मीच फक्त दिसतले. आणि इकडे या साईडला हॉटेल्स वगैरे, इकडे हॉटेल्स वगैरे आणि बिअर पिण्यासाठी खूप हट्ट करतात, पण आम्ही काय पिऊचो नाही, प्रश्नच नाही ना. इकडे मस्त पैकी कॅन्डल लाईट डिनरसाठी हॉटेल्स वगैरे बनवलेले आहेत आणि चेअर्स वगैरे ठेवले, टेबल्स वगैरे ठेवलेले आहेत. इकडे बघितलं तर आय लव्ह गोवा लिहिलेलं आणि तिकडे चेअर्स वगैरे तसंच टेबल्स वगैरे ठेवलेले आहेत. मस्त समोर बीच आणि रात्रीचे बरोबर वाजलेत 1:39. सुपर असा एकदम वाटतं, एकदम प्राईम लोकेशन. अँड तर कामटेकर कसं वाटतं? एक नंबर. या पातळे कसं वाटतं तुम्हाला? आपला यश, तुषार, भार्गव आणि आपले न्यू मेंबर दत्तराज. तर या साईडला बघू गेलं तर इकडे डान्सिंग वगैरे केलं होतं आणि इकडे समोर बीच आहे, इकडे आय लव्ह गोवा लिहिलेला. खरं सांगू म्हणजे लाईफमध्ये पैसे काय कमवूचेच असत, ठीक आहे. पैसे कमवूच आपण असतो, दिवसभर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैसे कमवूचेच असतात. पण थोडी जी मजा आहे ना ती आपल्या टीम मेंबरसोबत किंवा फ्रेंडसोबत जी असताना ते खूप क्षण वेगळे असतात, खूप महत्त्वाचे असतात आणि खूप बरं वाटतं की रॉयल टच तुमच्यामुळे एवढं पुढे गेला आणि आज आम्ही असे फिरतो गोव्यामध्ये. खूप चांगली गोष्ट. काय माहिती कसं नाही खरंच मी पण पहिल्यांदाच गोव्यात दिलंय. एक्सपिरियन्स एकदम असो मस्त वाटतं एकदम. आय लव्ह गोवा. आणि आम्ही सगळे असे एकदम रात्रीचे 1:30-2 वाजता एका बीच वरती फुल एन्जॉय करतो. हा याआधी पण इल्लय गोव्यामध्ये, पण फ्रेंड सोबत, मित्रांसोबत, टीम मेंबर सोबत येणं खूप वेगळा, खूप चांगलं वाटतं. दुसरे काय मग कसं? एक नंबर अनुभव. फोटो कोण काढता? आणि किती वाजले? 2 वाजले. पावणे दोन वाजता फिरतो. दत्ता राजा काय वाटतं तुका? एक नंबर. तर हे बघितलं तर या काय पितो बाबा? दाखवून पी स्प्राईट पितो. तर तिकडे सेटअप केलेलं बघू शकतास, एकदम बऱ्यापैकी चेअर्स वगैरे ठेवले, टेबल्स वगैरे ठेवलेले. तिकडे हॉटेल्सा आणि ज्यांका कोणाक रात्रीचा असं म्हणजे एन्जॉयमेंट करून फॅमिलीसोबत, गर्लफ्रेंडसोबत, मित्रांसोबत मजा करू शकतास. इकडे बसान नंबर अशी सेटअप केलेलो. या साईडला इकडे रेस्टॉरंट आहेत, तिकडे सुद्धा रेस्टॉरंट्स असत, लाईटिंग केलेल्या. इकडे आय लव्ह गोवा लिहिलेला. खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही स्वतः इकडे या, बघा. मस्तपैकी असं वाटतं आणि सुपर कूलिंग, सुपर फिलिंग. आणि इकडे सगळे बसलेत आपली टीम आणि समोर बीच. नवीन ब्लॉगर तयार होतात आपले. जिंदगी की असली मजे ना येई हे कमवा आणि उडवा. गाण मारा.